आज आपण बनवणार आहोत ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, प्रोटीन आणि खूप सारे न्यूट्रिशन असलेले पण हळूहळू काळाच्या ओघामध्ये विस्मरणात चाललेले गव्हाच्या तांबीचे मुटके. बनवायला अगदी सोपे आहेत. रेसिपी सुरू करूयात. आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जो कोंडा असतो किंवा जी गव्हाची तांब असते ती लागणार आहे. तर शेवया करून जो राहिलेला सोजी काढून जो राहिलेला कोंडा असतो वरती चाळून ज्यामध्ये थोडासा रवा असतो, तर त्याला काही ठिकाणी तांब म्हणतात, गव्हाची तांब किंवा गव्हाचा कोंडा असं म्हणतात. तर तो घेतलेला आहे. साधारण आपली जी रोजची आमटीची वाटी असते त्याने 2 वाट्या घेतलाय. आता त्याला काय करायचं आपल्याला, एक 5-6 तासासाठी त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, थोडंसं ओलसर करून घ्यायचंय आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला तसंच ठेवायचंय. तर 5-6 तास. त्यामुळे त्याला थोडासा आंबटपणा येतो आणि मुटके छान लागतात. किंवा तुम्ही डायरेक्टही वापरू शकता. तर ऑप्शनल आहे ती स्टेप. पण त्याने टेस्ट खरंच खूप छान येते. आता हे मी 5-6 तास ओलवून घेतलेले, तर बघू शकता आता हे अशा पद्धतीने दिसतंय. आता हे आपण एका परातीमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये घेऊया. यामध्ये आपल्याला ना काही पीठ घालायचे ज्यामुळे याला टेस्ट आणि बाइंडिंग दोन्ही छान येतं. आता सगळ्यात आधी मी यामध्ये घालते ज्वारीचं पीठ. तर साधारण 1 वाटी एवढं घेतलंय. 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त गव्हाचं पीठ घेतलंय. यासोबतच इथे 2 टेबलस्पून एवढं साधारण बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे सगळे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. तर यामध्ये मी मीठ घालते, थोडी हळद घालूया, लाल मिरची पावडर घालायची. यासोबतच यामध्ये मी लसूण आणि जिरे कुटून घेतलेलं आहे ते घालायचे. साधारण 2 ते 3 चमचे चणा डाळ 1-1.5 तास पाण्यामध्ये भिजवलेली आहे ती घालते. आणि यासोबतच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि थोडी कोथिंबीर. तर पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया. ज्या पारंपरिक रेसिपी असतात ना, बनवायला अतिशय सोप्या असतात. अगदी घरगुती साहित्यामध्ये होणाऱ्या असतात. पण हल्ली काय होत चाललंय ना, हे असे पारंपरिक पदार्थ विस्मरणात चाललेले आहेत. हल्ली शेवयाच घरी कोणी बनवत नाही, त्यामुळे सोजी वगैरे काढण्याचा तेवढा प्रश्नच येत नाही. सगळे विकत आणतात. हे पदार्थ बनवायला हवेत. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं. खूप हेल्दी असे पदार्थ असतात. मग आता हे व्यवस्थित मिक्स करून झालंय. यामध्ये काय करायचं आपल्याला, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं. आता हा पदार्थ बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. तर प्रत्येक घरची एक वेगळी रेसिपी आहे याची. हे पीठ इथे मी भिजवून घेतलंय. जसं आपण धपाट्यासाठी किंवा शेंगुळे बनवण्यासाठी पीठ भिजवतो ना, त्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचंय. बघा आता हे छान झालंय. छोटा छोटा पोर्शन घ्यायचा हातात आणि हाताने असे त्याचे मुटके बनवायचे. आता काही जण ना हे असेही बनवतात आणि काही जण असे बोटाने थोडे असेही बनवतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. फक्त बनवताना खूप जास्त मोठे बनवायचे नाही. काय होतं ना, परत हे शिजल्यावर खूप जास्त मोठे होतात. त्यामुळे थोडे असे चपटे आणि थोडे लहानच बनवायचे. आता इथे मी सगळे हे मुटके तयार करून घेतलेले. आता आपल्याला एक पातेलं गरम करायला ठेवायचंय. पातेलं गरम झालं की त्यामध्ये घालूयात तेल. आता इथे मी फक्त मोहरीच घालते फोडणीमध्ये. तुम्ही जिरं, हिंग तुमच्या आवडीनुसार फोडणी करू शकता. मोहरी तडतडू द्यायची. आता मोहरी तडतडली, यामध्ये पाणी घालायचंय. आता हे फक्त आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालायचंय यामध्ये. तर जवळपास 2.5 ग्लास एवढं पाणी घातलेलं मी यामध्ये. आता या पाण्यापुरतंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचंय आणि यावर झाकण ठेवून याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. उकळी आली किंवा बरेच जण याला आदन आलंय असंही म्हणतात. आता यामध्ये आपण जे तयार करून घेतलेले मुटके आहेत ते घालूया. आता याला सुद्धा ना आम्ही मुटके म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण हे असंच बनवता का ते सुद्धा नक्की कळवा. आता यावर झाकण ठेवूया. आता झाकण पूर्ण न ठेवता असं ठेवायचं आपल्याला. थोडीशी साईडला जागा ठेवायची आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता हे ना मी 15 ते 20 मिनिटं शिजवून घेतले कमी फ्लेमवरती आणि बघू शकता एकदम मस्त शिजलं गेलेलं. आणि हे जे सूप आहे ना ते सुद्धा प्यायला एकदम मस्त लागतं, गरम गरम प्यायचं. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही सुद्धा सेम अशीच बनवता का हे सुद्धा कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.